सकाळी उठल्यावरती घरामध्ये दूध नाहीये, काय करायचं? ऑनलाईन मागवूया. फ्रीज मधली भाजी संपली आहे, कडधान्य सुद्धा नाहीये, लगेचच ब्लिंकिट वरनं ऑर्डर करूया. घरी अचानक पार्टी ठरली, डॉमिनोज मधनं पिझ्झा मागवूया. मित्रमैत्रिणींसोबत मस्त वेळ घालवायचा आहे, KFC, पिझ्झा हट, मॅकडोनल्ड, सबवे, बर्गर किंग हे सगळं आहे ना. हे चित्र सध्या अगदी घरघरकी कहाणी बनून गेलंय. आज आपल्या रोजच्या आयुष्यात हे सगळे ब्रँड्स इतके सहज मिसळले आहेत की भूक लागली की स्वयंपाकघरात जाण्यापेक्षा मोबाईल हातात घेणं सोपं वाटू लागलंय. जनरली ऑर्डर करताना एक गोष्ट नक्की तपासली जाते की किंमत किती आहे, काही ऑफर आहे का, डिलिव्हरी किती वेळात मिळणार आहे. पण हा प्रश्न किती जणांच्या मनात येतो की आपण जे मागवतोय, ज्या ठिकाणावरनं मागवतोय, तिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते का? आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी महाराष्ट्राच्या FDAनं नामांकित फूड ब्रँड्स विरोधात धडक मोहीम सुरू केली. आणि कारवाईमध्ये समोर आलेले आकडे धक्कादायक आहेत. 11 ऑगस्टपासून सुरू झालेल्या मोहिमेमध्ये डॉमिनोज, KFC, पिझ्झा हट, मॅकडोनल्ड्स, सबवे आणि बर्गर किंग यासारख्या ब्रँडच्या एकूण 104 आस्थापनांची तपासणी झाली आहे. यापैकी 2 आस्थापनांचं कामकाज तातडीनं रद्द करण्याच्या सूचना दिल्या गेल्या, तर 95 आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावल्या गेल्यात आणि 5 अन्न व्यवसायांचे परवाने तात्काळ निलंबित झालेत. पण या कारवाईत सर्वाधिक चर्चा झाली ती डॉमिनोज पिझ्झाची. FDAच्या कारवाईनंतर आज दिवसभर डॉमिनोजचं नाव चर्चेत राहिलं. तर तडाखेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्य FDAचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला वेगवेगळ्या कार्यालयांच्या कॅन्टीनवरती धाडी टाकल्या. त्यानंतर 11 तारखेपासून त्यांचा मोर्चा नामांकित फूड ब्रँड्सकडे वळला. त्यामध्ये डॉमिनोज पिझ्झा, KFC, पिझ्झा हट, मॅकडोनल्ड, सबवे, बर्गर किंग, स्टारबक्स, मॉन्जिनीज, ब्लिंकिट यासारख्या बड्या ब्रँडचा समावेश होता. या कंपन्यांशी संबंधित फूड कोर्ट्स, आस्थापनं यांचा FDAकडनं तपास झाला. ब्लिंकिटच्या मुंबईतल्या गोदामावरील 2 दिवसांपूर्वीची कारवाई चांगलीच गाजली होती आणि त्यानंतर आता डॉमिनोजवरील कारवाईनं सर्वांचेच डोळे विस्फारून गेले. या कारवाईत डॉमिनोजच्या 4 शाखांचे परवानेच थेट निलंबित झाले. तर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं नामांकित फूड ब्रँड्स विरोधात धडाकेबाज मोहीम कशी हाती घेतली ते आपण नुकतंच पाहिलं. यातली सगळ्यात मोठी कारवाई डॉमिनोज या पिझ्झाच्या चेनवरची ठरली. त्यामध्ये कंपनीच्या 4 शाखांचे परवाने निलंबित झाले. डॉमिनोज पिझ्झा हे जवळपास प्रत्येकाला माहीत असलेलं आणि प्रत्येकाच्या घरातलं नाव. याच डॉमिनोजवरून आपण बिनधास्त पिझ्झा ऑर्डर करत असतो. आता मात्र ही ऑर्डर करताना विचार करण्याची गरज आहे. याचं कारण अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDAनं अस्वच्छतेच्या कारणानं डॉमिनोजच्या मुंबईसह महाराष्ट्रातील 4 शाखांचे परवाने निलंबित केले. यामध्ये मुंबईतील विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपरच्या सुप्रसिद्ध RCT मॉलमधील आउटलेटचा समावेश आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील कराडच्या शाखेचाही समावेश आहे. त्यातील घाटकोपरच्या शाखेत तर कीटक देखील होते. जगप्रसिद्ध असलेल्या डॉमिनोजवर देखील आता महाराष्ट्र FDAने जी आहे ती कारवाई केलेली आहे. त्यामध्ये सॅनिटायझेशनचा विषय होता, त्याचबरोबर कीटकांचा या ठिकाणी प्रादुर्भाव आढळून आला. अन्नपदार्थाच्या साठवणुकीसाठी असलेले जी मापकं आहेत ती या ठिकाणी पाळली गेलेली नाहीत आणि त्याचबरोबर अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या साहित्यांचे जे सर्टिफिकेशन आवश्यक असतं ते देखील या ठिकाणी त्यांना आढळून आलेलं नाही. आणि फूड ॲनालिस्टबाबत जी वैयक्तिक स्वच्छता, वेगवेगळ्या तपासण्या आणि लसीकरणाची गरज असते ते देखील या ठिकाणी त्यांना आढळून आलेलं नव्हतं. विलेपार्लेच्या शाखेमध्ये कर्मचाऱ्यांचं सॅनिटेशनच पाळलं जात नव्हतं असं विदारक सत्य बाहेर आलंय. हे चेन रेस्टॉरंट्स आहेत ज्याची मोठी साखळी राज्यभर आहे. अशा रेस्टॉरंट्सवर आता FDA कारवाई करताना पाहायला मिळते. त्या ठिकाणी सुद्धा तपासणी FDA कडनं केली जाते. तर ज्यामध्ये FDAने माहिती दिली आहे, यामध्ये पेस्ट कंट्रोल व हायजेनिक फॅसिलिटीज बाबत यामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत. त्यासोबतच इथे किचनमध्ये बॅकडोर असेल, फ्लोअर असेल, त्यासोबत चिलिंग रूम असेल, यामध्ये आवश्यक दुरुस्ती केलेली नव्हती. फूड प्रिपरेशन, त्यासोबतच इक्विपमेंट सॅनिटायझेशन व कर्मचाऱ्यांची आवश्यक हँड वॉशिंग आणि हायजीन फॅसिलिटी ही इथे उपलब्ध करून देण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे अस्वच्छता, त्यासोबतच जे इतर नियम आहेत त्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात नव्हतं. डॉमिनोज सारखे ब्रँड परदेशी आहेत. त्या देशातले FDA संबंधीचे स्वच्छता नियम कडक असतात. तिथे या कंपन्या नियम पाळतात. पण भारतात मात्र या कंपन्या स्वच्छतेकडे सपशेल कानाडोळा करतायत असाच प्रश्न या कारवाईतून निर्माण होतो. अशी अस्वच्छता लाखो ग्राहकांचं आरोग्य धोक्यात आणणारी ठरतीये.
वेदांत नेपसह प्रशांत बढे, ABP माझा, मुंबई. तर या सगळ्या फूड चेन्सवरती आणि आस्थापनांवरती खाद्यान्न सुरक्षा मानकांच्या अंतर्गत कारवाई झाली आहे. ही मानकं स्वच्छतेशी निगडीत आहेत. फूड कोर्टमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना ॲप्रन आणि हेअर कॅप घालणं अनिवार्य आहे. त्यांनी कच्चं मांस किंवा टाकाऊ पदार्थांना हात लावल्यावर प्रत्येक वेळी साबणानं हात धुणं बंधनकारक आहे. नखं कापलेली असावीत. तसंच काम करताना हातात घड्याळ किंवा अंगठी वापरता येत नाही. यासोबतच जंक फूड अशी नोंद असलेल्या अन्नपदार्थातील घटकांची मर्यादा सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या घटकांचं प्रमाण ठरवून देण्यात आलंय. त्यात घन पदार्थ एकूण फॅटच्या अधिकाधिक 4.2%, साखर अधिकाधिक 3% आणि मीठ अधिकाधिक 0.62% ठेवणं बंधनकारक आहे. तर आपण रोजच्या धावपळीमध्ये बाहेरचं खाणं मागवतो. कधी वेळ नसतो म्हणून, कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून, तर कधी फक्त मूड झाला म्हणून. आणि मोबाईलवरती एखाद्या मोठ्या ब्रँडचं नाव दिसलं की मनात एक विश्वास डेफिनेटली असतो की ब्रँड एवढा मोठा आहे म्हणजे सगळं काही व्यवस्थित असेल. पण FDAच्या कारवाईनंतर कदाचित हा विश्वास आता क्रॉस चेक किंवा डबल चेक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यापुढे खाद्यपदार्थ ऑर्डर करताना किती डिस्काउंट आहे, काय ऑफर आहे, हे चेक करण्याआधी हे खाणं सुरक्षित आणि स्वच्छ असेल की नाही हा प्रश्न मनामध्ये नक्की येऊया.